नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेंजच्या चॅनल वरती। तर आपण करणार आहोत निफ्टीचा पोस्ट मार्केट अनालिसिस। तर डेट आहे 13 जुलै, एक्सपायरी आहे 14 जुलैची। तर आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले शिफ्टिंग। तर शिफ्टिंग काय दाखवते रेजिस्टन्स साइडला चेक करूया। शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,100 वरून 24,009 वाजून 15 मिनिटाची शिफ्टिंग आहे, तिला मी कन्सिडर करणार नाही। माझ्यासाठी रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे कुठे 24,000 वरती। आता येऊया सपोर्ट साइडला। सपोर्ट मध्ये पण शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,100 वरून 24,009 वाजून 15 मिनिटं शिफ्टिंग आहे, तिला कन्सिडर करणार नाही। म्हणजे माझ्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग 24,000 वरती। आता मला वीकनेस चेक करायची आहे। रेजिस्टन्स साइडला मला थोडीशी वीकनेस वाढताना दिसते 74%, 63 आणि 72 कुठे 24,050 आणि 24,100 पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया काय दिसतंय। इथे इन्क्रीजिंग करताना दिसतं, म्हणजे रेजिस्टन्स साइड मधनं जर अजून वीकनेस आली तर रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होऊ शकतो। सपोर्ट माझा 24,000 वरती स्ट्रॉंग आहे। मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर मार्केट आता मला कन्सोलिडेशन दिसतंय, पण जर रेजिस्टन्स साइडला वीकनेस आली तर मार्केट बुलिश होऊ शकतं। बुलिश झालं तर माझ्यासाठी कुठला ट्रेड बनू शकतो तर 24,000च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनू शकतो। मार्केट रेजिस्टन्सला आल्यानंतर चेक करूया, रेजिस्टन्स मध्ये काही वीकनेस नसेल तर आपण रनिंग कॅन्डल मध्ये पण पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो। चला 3 मिनिटं बघूया। रेजिस्टन्स साइडला पण थोडेसे 75 आणि 74 आणि 72% आहे, त्याच्यावरती लक्ष द्यायचं। पर्सेंटेज इन्क्रीजिंग झाला तर रेजिस्टन्स आपल्यासाठी काय होऊ शकतो, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप झाला म्हणजेच मार्केटमध्ये बुलिश प्रेशर येऊ शकतो। चला 3 मिनिटं पुढे जाऊया आणि चेक करूया। रेजिस्टन्स मध्ये मला वीकनेस येताना दिसत आहे, तर मला काय करायचं 24,000चा सपोर्ट जर भेटला तर माझा कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। चला लेवल वरती येऊन द्यायचं आहे, लेवलवर आल्यानंतर वाट बघूया आपण। मार्केट लेवलच्या वरती क्लोज गेलेला आहे। मार्केट क्लोज झालेलं कुठे 24,050च्या रेंज मध्ये। आता रेजिस्टन्सची वीकनेस मला 24,050 वरती दिसते। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया, लक्षात घ्या त्यावेळी 72 होता, आता पर्सेंटेज किती फास्ट इन्क्रीज झालंय बघा। त्याच्यामुळे आपलं रनिंग कॅन्डलचा इथं पुढचा ट्रेड आपण अवॉइड केलेला आहे। कॅन्डल थांबलेच नाहीये आणि वीकनेस पण भरपूर आली होती, तर पर्सेंटेज इन्क्रीजिंग होताना दिसत 78, 77 आणि 66। आता काय रेजिस्टन्सच्या वरती पण अजून काय वीकनेस आहे का 24,100 ला चेक करूया। 24,100 वरती जर पर्सेंटेज इन्क्रीजिंग असेल तर रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप ऑलरेडी माझं एक स्ट्राइक प्राइस वरती दिसत आहे। काय त्याच्या वरती पण वीकनेस होत आहे का ते पण बघणं गरजेचं आहे। म्हणजे 24,050च्या सपोर्ट वरून आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। पर्सेंटेज खूप कमी आहे, पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे पण खूप कमी आहे, त्याच्यामुळे अजून मी 24,050च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड प्लॅन नाही करू शकत। 24,200चा रेजिस्टन्स जोपर्यंत वाढत नाही, जोपर्यंत इकडे RW होत नाही तोपर्यंत हा RW/2 होणार नाही, कारण हा रेजिस्टन्स आहे, याची वीकनेस RW आणि हे RW/2 होणार। त्याच्यामुळे आता तर नाही होणार, कारण R इथेच आहे आणि RW इथे आहे। 24,000 वरती रेजिस्टन्स आहे, 24,050 वरती वीकनेस जर असेल तर RW/2 तुम्हाला 24,000चीच वाट बघावी लागेल। चला प्ले करूया। आता वीकनेस वाढताना दिसते 24,100 वरती। आता जर समजा रिटेस्ट मिळतोय 24,050च्या सपोर्ट वरती आल्यानंतर आपण एंट्री करू शकतो। 24,050 म्हणजे 24,050 काय कुठली लेवल होईल, ही हे RW, हे होणार RW/2। त्याच्यामुळे मी RW/2च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। चला वाट बघूया। पर्सेंटेज खूप चांगले इन्क्रीज झालेले आहेत, पण एंट्री आपल्याला मिळालेली नाहीये। मार्केट कुठे क्लोज झालंय 24,100च्या वरती जाऊन। 24,100 वरून पुढचा ट्रेड बनू शकतो का, नाही बनू शकत। का नाही बनू शकत, रेजिस्टन्स खालना वरती शिफ्ट होताना दिसतोय। सपोर्ट मध्ये पण चेक करूया, पर्सेंटेज ग्राफ काय करताय। पर्सेंटेज कमी आहेत पण इन्क्रीजिंग आहे। 24,100 वरती इन्क्रीजिंग आहे। 24,050 वरती चेक करूया, इकडे पण इन्क्रीज आहे, म्हणजेच सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम म्हणजेच बुलिश प्रेशर। आणि रेजिस्टन्सची वीकनेस मला 24,200 वरती पण दिसते। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया कुठलं पर्सेंटेज वाढतंय। व्हॉल्यूम वाढतंय आणि ओवाय चेंज पण वाढतंय। ओवाय चेंजची पर्सेंटेज कमी आहे पण ऑलरेडी ओवाय जाऊन बसलाय। व्हॉल्यूम इंटरेस्ट दाखवतोय, म्हणजेच मला थोडीशी भीती असणार आहे कशासाठी, पुढचा ट्रेड घेण्यासाठी। त्याच्यामुळे मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार नाही।
सपोर्टचं जर प्रेशर आला 24,100 वरती, पर्सेंटेज थोडेसे जास्त झाले, तर मी इथनं एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम आणि शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, आणि सपोर्ट पण शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, म्हणजे बुल रन असेल तर आपण काय करतो, एव्हरी बॉटम पासून कॉलचा ट्रेड प्लॅन करतो. चला तर प्ले करूया. लेवल वरती इथं खूप वर्कलोड झालाय, रिटेस्ट भेटला तर आपण प्लॅन करूया. आणि इथं कॅन्डलने रिटेस्ट दिलेली आहे, पण इथनं हा सेफ ट्रेड नाहीये. हा ट्रेड कुणाचा आहे, खूप जास्त रिस्की ट्रेड आहे. जे रिस्की ट्रेड करतात, इंडिव्हिज्युअली मी हा ट्रेड केलेला नाहीये. ज्यांनी पण रिस्क घेतली होती, लाईव्ह मध्ये घेतली होती, त्यांच्यासाठी हा ट्रेड आहे. हे दाखवणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी दाखवत आहे. ऍक्च्युली सेफ वाल्यांचा हा ट्रेड नाहीये, मी पण हा ट्रेड केलेला नाहीये, त्याच्यामुळे लक्षात असू द्या की ट्रेड आपला सेफ वाल्यांसाठी नाहीये. ठीक आहे. चल, का नाहीये हे समजणं गरजेचं आहे, कारण पर्सेंटेज 64 आणि 54 हे जर पर्सेंटेज 80+ असते तर आपल्यासाठी पण हा ट्रेड झाला असता. कुणासाठी, सेफ ट्रेडर लोकांसाठी. चला प्ले करून बघूया. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय आणि त्याच कॅन्डल मध्ये टार्गेट पण आलेला आहे. लक्षात घ्या, टार्गेट आलंय, इथं बुक करायचं ह्या टार्गेटला. त्याच्यावरती होल्ड करू शकतो का या ट्रेडला, नाही करू शकत. का नाही करू शकत, अजून माझ्याकडे तेवढी जास्त पर्सेंटेज नाहीये, त्याच्यामुळे मी काय करणार, तिथपर्यंत त्याला होल्ड नाही करणार. इथं माझं टार्गेट बुक करणार आणि दुसऱ्या ट्रेड साठी होल्ड करणार, वाट बघणार. वाट काय बघणार, मार्केटमध्ये आता 24,100 वरती सपोर्ट शिफ्ट होताना दिसतो 75%. आता जर रिटेस्ट भेटला तर सेफ वाल्यांसाठी पण कॉलचा ट्रेड बनवू शकतो. 24,100च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनू शकतो का, नाही बनू शकत. का नाही बनू शकत, रेजिस्टन्स जिथं आहे त्याची वीकनेस मला वरती वाढताना दिसते. 24,200 वरती पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करा. पर्सेंटेज ग्राफ बघा काय करताय, इन्क्रीजिंग आहे. त्याच्यामुळे माझा पुढचा ट्रेड होणार नाही. बुल रन मध्ये आपण पुढचा ट्रेड करत नाही. रेजिस्टन्स अजून वीक होतोय 24,200 वरती. आता पर्सेंटेज खूप चांगली झालेली आहे. 24,100 वरती पण सपोर्टचा प्रेशर चांगला दिसतोय. आता आपल्याला बघायचं काय, तर आता आपल्याला पाहायचंय की जर समजा मार्केट लेवलच्या वरती जर क्लोज होतोय, कुठे 24,150च्या सपोर्ट वरनं आणि 24,100च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनवू शकतो. कॅन्डल एवढं वरती जाऊन क्लोज झालेली आहे, आपल्याला रिटेस्ट मिळालेला नाहीये. जोपर्यंत रिटेस्ट भेटत नाही तोपर्यंत आपण कॉलचा ट्रेड प्लॅन नाही करू शकत. 24,150च्या सपोर्ट वरनं पण कॉलचा ट्रेड बनवू शकतो, पण आपल्याला रिटेस्ट पाहिजे, वाट पाहावी लागेल रिटेस्टची. आणि मार्केट पोहोचलेला आहे 24,150च्या रेजिस्टन्सला, आणि आता मार्केट ट्रेड करत आहे 24,200च्या सपोर्ट मध्ये. 200च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनवू शकतो का, तर त्यासाठी मला सपोर्टची पण अजून पर्सेंटेज पाहिजे. फक्त 78% आहे, रेजिस्टन्स मध्ये अजून काही वीकनेस नाहीये. त्याच्यामुळे माझा कॉलचा ट्रेड जर बनवायचा असेल तर मला सपोर्टची पर्सेंटेज 80+ पाहिजे, 85+ पाहिजे, तरच मी तिथनं कॉलचा ट्रेड बनवू शकतो, अन्यथा नाही बनत. रेजिस्टन्स मध्ये परत ओआय ची वीकनेस दिसते. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया, बाकी वरती काय वाढताना दिसते. ओआय चेंज इन्क्रीज झाला, व्हॉल्यूम थोडासा फ्लॅट झाला आणि ओआय पण इन्क्रीजिंग आहे. चल बघूया. 24,200च्या सपोर्ट वरनं अजून तर ट्रेड बनत नाही आपला. फक्त एकामुळे आपण ट्रेड नाही करणार, आपल्याला 2-3 जण पाहिजे. थोड्यासाठी राहिलं, इथे 24,150चा सपोर्ट भेटला असता तर आपला ट्रेड झाला असता, पण तो लेवलला टच नाही झाला. त्याच्यामुळे आपला ट्रेड इनिशिएट नाही होणार. काही अडचण नाही, वाट पाहायची आपल्याला. आणि आपला ट्रेडिंग टाइम संपलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला नवीन ट्रेड दुसरा काही इनिशिएट झाला नाही. रिस्की वाल्यांसाठी एक ट्रेड होता, सेफ वाल्यांसाठी नो ट्रेड होता. काही प्रॉब्लेम नाही, बुल रन होता. पण मार्केट लेवलला रिटेस्ट करत नाही तोपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करू शकत नाही. लेवलच्या वरती एवढं वर क्लोज झाल्यानंतर आपण ट्रेड बाय करू शकत नाही रनिंग कॅन्डल मध्ये. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, ट्रेड जरी नाही केला तर तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवलेलं हे लक्षात असू द्या. तो पण एक ट्रेड आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला, होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर इथं फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक आहे, ही 7 वाजता ऍक्टिव्हेट होते. तिथे तुम्हाला जॉईन करायचंय. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप चॅनल येईल, तिथे पण तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला नवीन अपडेट्स भेटतील. जर समजा तुम्हाला एओसी शिकायचा असेल, त्याचे कोर्स करायचे असेल तर एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करा. एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला इथे कोर्सेसचे डिटेल्स भेटेल. मुंबईला 15 जुलैला, जयपूरला 15 जुलैला हा इव्हनिंग वेबिनार आहे जयपूरचा, ठीक आहे. आणि पुण्यामध्ये 30 जुलैला होणार आहे, जो की माझ्या आपल्या सेंटर पुण्यामध्ये PCMC मध्ये होणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये आहे. त्याची डिटेल जर हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8149459525. अन्यथा तुम्ही सपोर्ट नंबरवर कॉल करू शकता 9953262262. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.